साक्री विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार इंजिनियर मोहन गोकुळ सूर्यवंशी यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांना या मतदारसंघातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विकासाचे व्हिजन, आपल्या ऐतिहासिक साक्री मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीचे व्हिजन घेऊन इंजिनियर मोहन गोकुळ सूर्यवंशी यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी आपल्या शपथनाम्यात अर्थातच जाहीरनाम्यात साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, बेरोजगारांचा प्रश्न असेल, महिलांचा प्रश्न असेल, औद्योगिक प्रश्न असेल, या सर्वांचा विकास करण्याचा संकल्प घेऊन त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. ते साक्री मतदारसंघातील प्रत्येक गाव पिंजून काढीत आहेत. आष्टाने, अंबापूर, विजापूर, गावठे, छडवेल, पखरून, शेवाई, दातर्ती आदी गावांमध्ये ते प्रचार फेरी काढून मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधित आहेत. त्यांना या प्रचार फेऱ्यांमधून मतदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहेत. ते ऊस शेतकरी या चिन्हावर आपली निवडणूक लढवित असून मतदारांनी आपल्याला मतदान करावे असे त्यांनी आवाहन केले आहे. मी इंजिनियर मोहन सूर्यवंशी 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक लढवित आहे. मी 2012 साली माझा इंजिनियर पदाचा त्याग करून मला लोकांची सेवा करायची आहे आणि साक्री तालुक्याचा विकास हा कोसो दूर लांब आहे. तो विकास व्हावा. साक्री तालुक्यात अनेक सुशिक्षित बेरोजगार आहेत. रोजगार मिळत नाही. रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. त्यासाठी माझं एक विजन आहे. या तालुक्यात जो बंद पडलेला साखर कारखाना आहे तो सुरू झाला पाहिजे. सूतगिरणी आहे, ती सूतगिरणी बंद पडलेली आहे, ती सुरू झाली पाहिजे. आणि या तालुक्यात MIDC साक्री येथे MIDC झाली पाहिजे. पिंपणेर येथे MIDC झाली पाहिजे, जेणेकरून रोजगार उपलब्ध होईल. आमचा तालुका हा साक्री तालुका 4 नद्या इथं वाहतात, परंतु पाणी अडवलं आहेत. काही मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प आहेत, परंतु जे काही त्यानंतर ह्या तालुक्यात जे काही कामं झालेले आहेत एकदम निकृष्ट दर्जाचे कामं आहेत. त्याच्यामुळे पाणी आहे पण खालून सर्व वाहून जातं. त्याच्यामुळे पूर्ण तालुक्यात मला जलस्रोत निर्माण करून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवायचं आहे. एक शेतकऱ्यांचा मला नेहमी एक प्रश्न सतावतो, तो म्हणजे विजेचा. ज्या काही दिप्या जातात तर शेतकरी त्याच्यामुळे खूप त्यांची नाराजी आहे. आजपर्यंत मी 450 दिप्या बसवल्या, परंतु ह्या रोज शेतकरी किती सर्व हे सहन करतील. त्यासाठी मी एक विचार केला की दिपी जळणमुक्त पूर्ण साक्री तालुका करणार आहे. आणि जिथपर्यंत वीज पोचलेली नाही तिथपर्यंत कोटेशन काढून डिमांड भरून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत मला वीज पोचवायची आहे, जेणेकरून साक्री तालुक्याचा शेतकरी हा सुजलाम सुफलाम होईल आणि खरा विकास काय आहे तो दिसेल. आता ज्या इथले आमदार आहेत टक्केवारी, फक्त टक्केवारी आणि खोकेवारी, हाच त्यांना विकास दिसतो आहे. जे काही कामं झालेले आहेत ते ह्या तालुक्यात अत्यंत निकृष्ट दर्जाचे कामं झालेले आहेत. म्हणजे सर्व पैसा हा जनतेचा पैसा वाया गेलेला आहे. परंतु ह्या सर्व दाबलेल्या असल्यामुळे या तालुक्यात ते आवाजच उठवू शकले नाही. आजपर्यंत या 5 वर्ष झाले सर्व डांबरी रस्ते असतील, इतर कामं असतील, ते सर्व निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत. परंतु ह्या विद्यमान आमदाराने एकही प्रश्न उचललेला नाही. आता पिंपण्याचा प्रश्न मोठा जटिल झालेला आहे. तो SS7 सोग्रास फाटा ते शेड्युल कोड आहे असा तो रस्ता आहे. बाकी रस्ता झालेला आहे, परंतु जो पिंपण्याच्या अंतर्गत जो रस्ता आहे तो रस्ता अजून होत नाही आहे. इतकी धूळ आहे. मग आजूबाजूचे जे शॉपिंग आहेत, दुकानं आहेत, त्याच्यात पूर्ण धूळ साचते आणि येणारे जाणारे किंवा ते दुकानात थांबणाऱ्या लोकांना शोषणाचा त्रास व्हायला लागलेला आहे. म्हणजे अशा या प्रश्नाकडे ह्या आमदाराने 5 वर्षात दुर्लक्ष केलेलं आहे. त्यासाठी मला एकदा संधी मिळाली
मी स्वतः इंजिनियर असल्याने मला ह्या सर्व गोष्टींची जाणीव आहे आणि कामं कसं करून घ्यायचं आणि विधिमंडळात मी याचा पूर्ण पाठपुरावा करून या साखरेकर जनतेला नक्कीच दिलासा देईल अशी विनंती करतो. आपली लढाई कोणासोबत आहे? माझी लढाई कोणासोबत म्हणजे दोघांसोबत नाही. माझी लढाई म्हणजे मी जो लढतो आहे जनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढाई आहे. आज ही निवडणूक साक्री तालुक्याच्या जनतेने त्यांच्या हातात घेतलेली आहे. ही माझ्या हातात किंवा त्यांच्या हातात किंवा कोणाच्या हातात राहिलेली नाही. यात जे लिडरशिप करणारे आहेत ते सुद्धा बाजूला आहेत. मी जी निवडणूक लढवतोय माझ्या मागे पुढे आजूबाजूला कोणताही पुढारी नाही. त्याच्यामुळे ही निवडणूक जनतेने हाती घेतलेली आहे आणि जनतेने हाती घेतल्यामुळे सर्व जनता माझ्या पाठीशी आहे. त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे मला 101% मला विजयी करतील अशी मला आशा आहे. मी सर्व जनतेला असं आवाहन करतो की जर साक्री तालुक्याचा विकास करायचा आहे, विधिमंडळात जो आवाज उठवणारा माणूस पाहिजे. त्यासाठी मला एकदा जर संधी दिली, मला निवडून दिलं, मी नक्कीच संधीचं सोनं करेल आणि साक्री तालुका हा 5 वर्षात वेगळा बदल झालेला दिसेल. अनुसूचित जमाती क्रमांक 5 या ठिकाणी उभे असलेले अपक्ष उमेदवार मोहनजी सूर्यवंशी यांच्या प्रचारार्थ आज आष्टाना गावामध्ये आम्ही आलो. घरोघरी जाऊन जो काही प्रतिसाद आम्हाला मिळाला तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा होता. या ठिकाणी साक्री तालुक्याच्या दृष्टीने पाहायला गेलंच तर उच्च शिक्षित असे उमेदवार मोहनजी सूर्यवंशी आहेत. ते स्वतः प्रशासनाचा त्यांना चांगला प्रदीर्घ अनुभव आहे. त्या अनुभवामधून ते चांगल्या पद्धतीने साक्री तालुक्याचा ते विकास करू शकतात. आता मागील दिवसांमध्ये गेल्या पंचवार्षिकमध्ये आम्ही ज्या लोकप्रतिनिधीला मतदान केलं, ज्या लोकप्रतिनिधीला आम्ही निवडून दिलं, त्या लोकप्रतिनिधीने आमचा विश्वासघात केला. टक्केवारीच्या जोरावर आज पण त्यांनी अनेक निकृष्ट कामे केली आणि दुसरे जे काही प्रतिस्पर्धी उमेदवार जे काही उभे आहेत त्यांचे वडील देखील लोकप्रतिनिधी होते. त्यांच्या वडिलांनी काही दिवे लावले नाहीत तर ते या ठिकाणी दुसऱ्या वेळेस येऊन कुठलंही काम ते करू शकत नाही. त्यांच्याजवळ विजन नाही आहे जसं रावसाहेबांजवळ आहे. आणि विजन असल्या कारणानेच त्यांनी सर्वांना विचारून ते निवडणुकीच्या मैदानामध्ये उभे आहेत.